नमस्कार भावांनो आणि भावांच्या बहिणींनो. आज आम्ही चाललोय प्राचीन कालीन मंदिर दंडोबा येथे. हे बघा 5 किलोमीटर अंतरावर आम्ही आलो. आता ही कमान म्हणून आज आम्ही एंट्री मारतोय. आता मला लईच आनंद. दंडोबा आलो रे, दंडोबा आलो, आलो तुझ्या दर्शनाला. जोडीनं आलो रे दंडोबा, आलो रे आलो, दंडोबा आलो, दर्शन घेणार. एडेचाळी केल्यानंतर मग जरा मंदिरात गेल्यानंतर मग जरा आता म्हणलं दंडोबा देवस्थानात आले म्हणल्यावर आता पाया तर पडायला पाहिजेच. पाया पडलं, जरा शिवलिंग होतं, शिवलिंगला पाया पडलं. ते 4-5 शिवलिंग होते. काय कळण झाले काय विषय आहे, कारण की आपल्याला इतिहास एवढं काय माहिती नाही. दुर्गा माता मंदिर आहे इथं, दुर्गा मंदिराला जरा पाया पडलं. गणपती बाप्पा पण होते, गणपती बाप्पाला पण पाया पडलं. मग मी म्हणलो महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या मुळात देवळात देव आहे, त्यांना पदरा पाया पडलो. मग त्यानंतर गेलो प्रदक्षिणा मारायला बघा पूर्ण गोवा आहे. विषय हार्डा येऊ काय कळायचं बंद झालं, सगळं अंधार गुडूक होतं सगळं. मग प्रदक्षिणा मारलो. मग त्यानंतर गेलो आम्ही बाहेर एक बघा मोठं असं डोंगराचा भाग आहे. त्या डोंगराच्या भागात एक असं प्राचीनकालीन देवळ आहे. देवळात आहे नंदी महाराज आणि शिवलिंग. मग ह्यांना मी जरा पाया पडलो. मग बाहेर आलो तर बघतोय तर काय माकड बी बसलेलं. मी म्हणलं आता मारुती रायाचं बी दर्शन झालं. मग हे शिखर बघतोय तर काय शिखर विषय हार्ड होता. मी म्हणलं आता इथं वर चढायचं आपण. कसं बसं करून वर चढलो. पायऱ्या गावत नव्हत्या. खांद्यावर चढून वर गेलो आम्ही. मग त्यानंतर वर आम्ही फायनली पोहोचलोच. काय विषय नाही म्हणलं, किती जर त्रास झाला तर होऊ दे म्हणलं. आता वर हे जायचं ठरवले म्हणल्यावर जायला हे लागतेच, त्यात काय विषय नाही. 25 वर पायऱ्या सोडून आम्ही फायनली वर गेलोच. बघा आणि एक 4 पायऱ्या राहिल्यातच. मग वर गेल्यानंतर मग एकदम खुश आनंद. मी म्हणलो ही दुनिया मेरे मिट्टी में है, विषय हार्ड कार्यक्रम. मस्त म्हणलो ये भगवा रंग 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 ये भगवा रंग. त्यानंतर आम्हाला दिसला एक तळा. तो लय लांब होता, खरं आम्हाला जरा मोबाईल मध्ये झूम करून बघितल्यावर जवळ दिसाल. आम्ही ठरवलं इथं जायचं. मग आम्ही आता जायला निघले. बघा हे बघा कसलं दगडे बिगडे आहेत, जायला नुसता पाय वाटत होते. तरी बी आम्ही रिस्क घेऊन गेलो. म्हणलं काय होईल ते होईल, काय व्हायचं. अर्धा तास चालून एकदम थकलेलो. तळ्याजवळ आलो, जरा मूड फ्रेश झाला. म्हणलं मस्त वाटलं म्हणलं इथे येऊन, काय विषय नाही म्हणलो. मग आम्ही जरा थांबलो तिथं. मग बसून कंटाळल्यावर मग आम्ही आता वर जायला निघलोय. आता हाल झालतं आमचं काय बघा, हे तोंडावर दिसते माझ्या तुम्हाला कसं. आणि बघा ही माझी बायको पण आता वाईट हाल झाली इथे. मग आता शेवट आता म्हणलं आता चालून एवढा हाल झाला, वरचं बी आता जरा जाऊन घरला गेलेलं बरं म्हणलं. ही बघा काय म्हणत्या. म्हणलं या लय शानायचा पास म्हणले, तुमचं नाटक तळा बघायला नेलायचा काय कळायचं बंद झाली म्हणली मला. मी म्हणलो दंडोबा राम म्हणलं आता. मग आम्ही जेवण 1 नंबर क्वालिटीचं होतं. मग आम्ही आता घरला यायला निघालो. म्हटलं आजचा दिवस कसं करून वाया घालवल्या तर जाऊया घरला.